धक्कादायक घटना घडलेली आहे। सीमाच्या 13 वर्षीय मुलीवर होता राहुलचा डोळा। तर अमरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रिजवर प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली असून पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केलेली आहे। सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर यांचे 6 वर्षापासून प्रेम संबंध होते। सीमाने राहुलला हात उसने पैसे दिले होते, मात्र तिच्याकडून पैशाचा तगादा लावण्यात येत होता। उसने दिलेले पैसे दे नाही तर लग्न कर असा तगादा महिला लावत असल्याच्या वादातून त्याने सीमाची भर दिवसा रेल्वे स्थानकावर हत्या केल्याचं पोलीस तपासातून समोर आलेलं आहे। राहुल आणि सीमा यांच्या प्रेम संबंध होते। गेल्या 6 वर्षापासून राहुल सीमाच्या घरी येत होता, पण त्याचा डोळा सीमाच्या 13 वर्षाच्या मुलीवर देखील होता। अशी धक्कादायक बाब आता पोलीस तपासातून पुढे आली आहे। सीमा राहुलशी लग्न करणार याची कुणकुण लागल्याने सीमा व राहुलची आई या दोघांमध्ये वाद नेहमी सुरू होते। राहुल सीमासोबत लग्न करणार नाही, तुझ्या मुलीसोबत लग्न करेल अशा धमक्या राहुलची आई सीमाला देत होती। अमरनाथ मधील बारकुपाडा परिसरात राहणाऱ्या महिलेवर तिच्या परिसरात राहणाऱ्या प्रियकराने भर दिवसात धारदार शस्त्रानं हल्ला केल्याची घटना घडलेली आहे। तर त्या झालेल्या महिलेचं नाव सीमा कांबळे असून ती 35 वर्षाची आहे। ती तिच्या पतीपासून विभक्त राहत होती। त्यानंतर सीमाचे प्रेम संबंध राहुल भिंगारकर या 29 वर्षाच्या तरुणाशी जुळले। 6 वर्षापासून राहुल सीमाच्या घरी येत होता, पण त्याचा डोळा सीमाच्या 13 वर्षाच्या मुलीवर देखील होता। अशी धक्कादायक बाब आता पोलीस तपासून पुढे आली आहे। राहुल हा कर्जबाजारी होता। कर्ज फेडण्यासाठी राहुल सीमाकडे पैसे मागत होता, तर सीमाच्याही राहुलवर प्रेम असल्याचं सीमानं जवळपास 2.5 लाख रुपये फेडण्यासाठी त्याला दिले होते। सीमाला राहुलने लग्नाचे आमिष दाखवले होते, त्यातूनच प्रेमापोटी राहुलचे कर्ज फेडण्यासाठी पैसे दिले होते। राहुल सीमासोबत लग्न करणार होता हे राहुलच्या आईला देखील माहिती होतं, मात्र सीमा राहुलशी लग्न करणार नाही याची कुणकुण लागल्याने सीमा व राहुलची आई या दोघांमध्ये वाद नेहमी सुरू होते। राहुल सीमासोबत लग्न करणार नाही, तुझ्या मुलीसोबत लग्न करेल अशा धमक्या राहुलची आई सीमाला देत होती। त्यानंतर राहुल लग्न करणार नसल्यामुळे माझे दिलेले पैसे दे असा तगादा सीमाने लावला। सीमाच्या बहिणीनं तो लग्न करत नसला तर त्याच्याकडून पैसे घे आणि विषय सोडून दे असा सल्ला तिला दिला होता। राहुलने कालच सीमाला फोनवर संपर्क साधून तुझे पैसे देऊन टाकतो असा कॉल केला। त्यावरून ठरलेल्या भेटीसाठी सीमाने दिलेले पैसे आणि असलेले संबंध संपवण्यासाठी अमरनाथ स्टेशन परिसरात गेली असता तिला राहुल भेटला। अमरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातून ते दोघे पायी चालत अमरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या ब्रिज कडे गेले। त्यातून तुला संपवणार आहे असे सीमाने तिच्या बहिणीला सांगितले होते, मात्र प्रेम आहे तो हे पाऊल उचलणार नाही अशी भ्रमता सीमाला होती। पण सीमाला संपवण्याचा तयारीत असलेल्या राहुलने ब्रिज जवळ येताच ब्रिजच्या पायऱ्या चढत असताना सीमासोबत वाद केला। दोघांमधील हा वाद एवढा विकोपाला गेला की राहुलने सीमावर धारदार शस्त्रानं भर दिवसा सपासप वार केले आणि या हल्ल्यात सीमा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। सीमाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला उपचारादरम्यान मृत घोषित केले। अशा प्रकारच्या घटना वारंवार आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, त्यामुळे तुम्ही देखील सावध राहा आणि सतर्क राहा। धन्यवाद।